सरप्राईज देशील तेव्हा खूप वेळ गायब नको होऊस राधा. तू दिसली नाहीस की घाबरायला होतं. नको नको ते विचार येतात, प्रश्न पडतात. तुझं सगळं व्यवस्थित आहे ना? तुला काही प्रॉब्लेम नाही ना? राधा ठीक असेल ना? आणि तू तू दुरावलीस तर कधीच नाही दुरावणार. आजपर्यंत या विजेंद्र बिराजदारला माफी मागायला लावायची कोणाची हिम्मत नव्हती. ते त्या अनाथ राधा पुढे हात जोडावे लागले. राधा राधा प्लीज प्लीज माफ कर मला. हे पेपर्स हे मी जाळून टाकले. रक्ताने नसली तरी बिराजदार. 7 दिवसाच्या आत जर तुम्ही तुमचे काळे धंदे बंद केले नाहीत तर मात्र पुराव्यांसकट अख्ख्या जगाला तुम्ही काय आहात ना हे सांगितल्याशिवाय मी राहणार नाही. मला मुदत देते. या विजेंद्र बिराजदारला तिला वाटतंय तिने आग विझवली, पण तिने आग विझवली नाही. आगीत तेल ओतलाय, तेल. आता याचे परिणाम तिला मी असे काय तिला मी असे काय परिणाम तुझ्यामुळे झालं हे सगळं. मला सांग, तिच्या हाताला माल लागलाच कसा? सर मला खरंच माहित नाही सर. माहित नाही? मालाची जबाबदारी कोणाची होती? जबाबदारी माझीच होती. पण काय पण हे बघ, त्या राधाने पुरावे कुठे लपवून ठेवलेत ना ते शोधून काढ. मला त्या राधाला असं गुडघ्यावर बसलेलं हरलेलं बघायचं आहे. हरलेलं कळलं? हो साहेब हो. शोधून काढ. राधा, कुठे गेली होतीस? धीरजस, तू उठलास? पण तू कधी उठली? रे राधा, कमाल आहेस तू. रोज उठून एकटी बिचारी कामं करत असते, म्हणून म्हटलं आज मी पण लवकर उठावं, माझी तुला मदत होईल. नाही, तू त्याहून लवकर उठलीस. आणि हे काय, हे घाम का फुटलं तुला? राधा, अगं किती छान ताजी जुडी आणली आहेस भाजीची. बरं झालं ना मी तुला सकाळी सकाळी मार्केटला पाठवलं, म्हणून तर एवढी ताजी भाजी मिळाली. तू भाजी आणायला गेली होतीस? हो, मार्केटमध्ये. अरे मला का नाही उठवलं, का नाही नेलं तुझ्या बरोबर? भाजी बाजार माझी एकदम आवडती गोष्ट आहे. खूप आवडतं मला मार्केटमध्ये जाऊन भाज्या घ्यायला. आणि माझी नजर तर म्हणजे मी असा लांबूनच ओळखतो, हा टोमॅटो खराब आहे, हा चांगला आहे.
का नाही नेलं, का नाही नेलं? शा. हो का? तू जातोस का कधी बाजारात? हा, आणि कधी जायला सांगितलंच ना तर कंटाळा करतोस. म्हणून मग मीच म्हणाले जा बाई तू एकटीच. आणि तू जर गेला असतास ना तिच्या सोबत तर कंटाळला असतास आणि मग तिला अर्धवट यादी घेऊन घरी यावं लागलं असतं की नाही? काय अरे गंमत केली मी. बरं बघ, ताजी भाजी आणली आहे ना पालकाची, मग मी आता सूप करते. तू जा बघू, आवरून घे पटपट तुझं. जा 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 पटकन. चांगली सकाळ सुरू झाली. साहेब, का रे, सापडला ट्रक? कुठे आहे? मी रात्रभर बाहेर फिरत होतो. अख्खं नाशिक 4 वेळा पालथं घातलं साहेब. एका रस्त्यावर आपला ट्रकही सापडला, पण काय? ट्रक रिकामा होता. राधाने सगळा माल गायब केलाय. एवढा माल तिने कुठे नेऊन ठेवला असेल? कदाचित सगळा माल तिने नदीत फेकला असेल. नाही, शक्य नाही. ती माझ्या विरुद्धचा पुरावा असा नष्ट करणार नाही. तिने त्यातलं एक एक पाकीट जपून ठेवलं असेल. साहेब, मी सगळीकडे शोधले. नाही, जा शोध परत. आणि जोपर्यंत माल सापडत नाही तोपर्यंत माझ्या समोर यायचं नाही. पण ऑलरेडी सगळीकडे शोधलं साहेब. आता कुठे शोधू? जातो साहेब. आम्ही सातपुते. हा. सात समुंदर पार. नाही ग आजी, असं काय करतेस? नीट ओळख ना. अगं तू नीट कर ना. नीट कर ना ग, माझ्या लक्षातच येत नाहीये. नीट ऍक्शन करून दाखव. आता अजून कसं नीट करून दाखव? अख्खा पिक्चर करून दाखवला आम्ही. किती सोपं आहे. आता नीट बघा. सातच्या आत घरात. हो, सातच्या आत घरात. नाही का आजी, इतकं सोपं नाव आहे फिल्मचं, तुला ओळखताच येत नाहीये. अगं तू एक काम कर, तू पुन्हा एकदा करून दाखव बरं. हे अनामिका, तुम्ही सगळे पिक्चर बघता, आम्ही कुठे पिक्चर बघतो? आणि काय हातवारी करते ग, माझ्या तर लक्षातच येत नाही. नीट हातवारी करून दाखव. हा, नीट ऍक्शन करून दाखव. असू दे. हा, नीट कर. ओके, आता मी नीट करते, तू नीट बघ. हा बाबा, तुम्ही पण नीट बघा. ओके. हम साथ साथ है. ये बरोबर. हम साथ साथ है. माझ्या ब्रोला सगळं कसं असं बरोबर ओळखता येतं ना. ए ब्रो, कुठे निघालास? ते राधाचं पर्सनल काम होतं, ते करायला बाहेर जात होतो. म्हटलं ऑफिसला जाऊन ऑफिसचंही काम करावं, नाही का? हो. हे चल, काहीतरी जा.
मला गंडवू नकोस हं तू. अगं नाही, खरंच ऑफिसलाच चाललोय आम्ही. ए काकू, तुझ्या सुनेला आणि मुलाला ना ऑफिशियली वेड लागलंय, वेड. आज संडे आणि तरी सुद्धा हे ऑफिसला निघालेत. काय का अनामिका, सगळ्या प्लॅनची वाट लावलीस कधीतरी मोठी हो थोडीशी. मी काय केलं आता? काय केलं म्हणून काय विचारतेस? ऑफिसला चाललोय असं घरी सांगायचं असतं आणि मग ऑफिसच्या नावाखाली त्यांना एक अख्खा दिवस मिळाला असता एकमेकांच्या सोबत घालवायला, एकमेकांच्या सहवासात राहायला, एकमेकांवर प्रेम करायला. हो की नाही विराजस? काय राधा, बरोबर की नाही? नाही, असं खरंच नाहीये. म्हणजे प्रेम नाही तुमच्यात? नाही अगं, आज रविवार आहे हे लक्षात नाही आलं. अच्छा, पण आता लक्षात आलंय ना. मग आता दिवसभर घरात थांबायचं, बाहेर कुठे जायचं नाही काय? नाही काय आहे, आणि हो, आमच्या सोबत खेळायचं. संजीवनी, चल ग, तू पण आमच्या मध्ये खेळ. आपण सर्वजण मिळून खेळूया. खेळतील की? तसंही रोज कामच चाललेलं असतं. त्यांनाही अशा नवीन गोष्टींचा आनंद घ्यायलाच हवा की नाही? अरे अनामिका, तुमच्यालाच काय खेळायचं? काय वय आहे का माझं आता हे सगळं खेळत बसण्याचं? ए गधड्या, माझं काय वय का? मी कशी खेळते, तुम्ही पण खेळायचं. ए ब्रो, तुझ्यात आणि वहिनीत प्रेम असेल तर तुला खेळावंच लागेल. आता यांना खेळायला लागणारच. आता हे खेळणारच. काय विराजस? बस बस बस, चल दादा, ये बस चल. संजीवनी, आता तू पण आमच्यामध्ये खेळ. आपण सगळेजण मिळून खेळूया. होय. ए ब्रो बस. ए बहिणी ये ना, बस. अगं ये, बस बस. राधा, तुला हा खेळ माहितीये ना? हो. ए काय 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 खुसूर बुजूर चालले? अरे यार, हे आजी, हे बघितलंय, हे यांचं ना हे नेहमीच आहे. खेळाची सुरुवात नाही झाली ना, यांनी चिटिंग करायला सुरुवात केली. तुम्ही चिटिंग करणार असाल तर मी खेळणार नाही, आत्ताच सांगून ठेवतोय. चला टीम पाडा पटापट. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, टीम पाडूया. मी, अनामिका आणि आई, बरोबर? आणि तू, राधा आणि वहिनी, अशी टीम पाडूया. बेस्ट. ही नकोच आहे मला माझ्या टीम मध्ये. तू बघ. चल विराजस, तुमच्याकडनं कोण येणार? पहिले कोण? मी आईनं सांगते. आई कठीण सांग. हा, आता मी ऍक्शन करते. नीट करा. हो हो. ड्रेस नाही ग, हे परत एकदा करते. दुपट्टा, साडी, माहेरची साडी. बरोबर. ये, आम्हाला 1 पॉइंट. येस, ये जिंकलो, 1 पॉइंट आम्हाला. अरे यार,
आई काय जरा कठीण द्यायचं ना, किती सोपं दिलंस. आता कोण? हा 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 आता कोण आहे? हा दिला तुम्हाला 1 पॉइंट. चला हा आता मी येतो, बघू. नाही तू नाही पाहिजे आम्हाला, आम्हाला वहिनी पाहिजे. मी मी नंतर येते ना. आता विराजसला इतका आवडतो हा खेळ तर त्याला नाही अजिबात नाही. ए वहिनी, तू आमच्या बरोबर पहिल्यांदाच खेळतेस ना, मग तूच यायचंस, तूच खेळायचंस. बरं आता बघच काय करते मी. मी सांगते. हा असा पिक्चर आहे? हो आहे, मी बघितलाय. ए वहिनी, तू जास्त सिनेमे पाहत नाही ना, म्हणून तुला माहित नसेल. पण आहे असा मूवी. आई तू लक्ष दे. हा भाषा हा मराठी, हिंदी, इंग्लिश. का पिक्चर मराठी आहे, नाव इंग्लिश आहे. पिक्चर इंग्लिश आहे, नाव मराठी आहे. नाही असं नाही. पिक्चर हिंदी आहे, नाव इंग्लिश आहे. हा पिक्चर हिंदी, नाव इंग्लिश. हा हा शब्द 3 शब्द. ओके. हा हा पहिला शब्द तू. काय कळत नाही. तू हा तू हा काय मी. हा मी हा तू मी. चिडली, आकाश, स्पोर्ट. आई काय करते? तुला कळतंय का? मला काहीच नाही कळत आहे. नाही रे बाबा, मी कुठे तुमच्यासारखे नवे सिनेमा बघते. बरोबर. हा राधा थांब जरा. काहीही कळत नाहीये, नीट कर थोडं. टिक टिक 1. ए काय टिक टिक, थांब जरा. आत्ताच हे सुरू झालंय, थांब जरा. तू टिक टिक 2. हा मी. हा राधा काही कळत नाहीये, नीट कर. टिक टिक 3. अरे चुप ग. ए काय? टिक टिक 4. हृदय. हार्ट. टिक टिक 5. टिक टिक 6. टिक टिक 7. टिक टिक 8. टिक टिक 9. नाही कळत आहे राधा. टिक टिक 10. अरे यार. ये टाइम अप. ए काय टाइम अप? चिटिंग यार ही. आम्हाला 1 पॉइंट. येस. थांबा. घे सगळे पॉइंट तुलाच घे. राधा
काय नाव होतं? आय लव्ह यू. हे बघा, हे चिटिंग आहे अशा नावाचा कुठलाच पिक्चर नाहीये. हा, अरे म्हणजे हिच्या मनातलं काहीतरी करत होती वाटतं. हा हा, बहुतेक ना खरा पिक्चर वेगळाच होता. नाही राधा, तू हे काय करत होतीस? मला काय वाटतंय ना, ही बहुतेक त्या गेम मधून हिच्या मनातलंच गुपचूप त्याला सांगत होती. हा नाही नाही, सिनेमाचं नाव होतं म्हणून. नाहीतर मी नाहीतर काय बोललीच नसती. म्हणजे प्रेमच नाहीये का तुझं? ए वहिनी, काय चाललंय का तुझं मगासपासून? मी बघते तू म्हणतच नाहीये की तुझं प्रेम आहे. म्हणजे जर फिल्म नसते तर तू बोललीच नसती का? हा, बोल ना. बरं चला, तुम्हाला एक पॉइंट मिळाला ना आता. चला कंटिन्यू करू. हा, आता कोण येतंय मी सांगणार आता पुढचा पिक्चर. ए नाही, आता कोणीच नाही. ए वहिनी, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय की तुझं प्रेम आहे. तू बोल. हो राधा, आम्हाला सगळ्यांना ऐकायचंय. बोल तू लवकर. राधा, आता बोलून टाक. हे बघा, एकतर या खेळाचा जे चाललंय त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. दमशरच खेळतोय ना आपण, कशाला मनातलं ओळखूयात खेळतोय? हा, काय चाललंय? बंद कराय सगळं. हवं तर असं समज की आपण मनातलं ओळखा असं खेळतोय. हा, ए वहिनी, तू बोल तुझ्या मनातलं. तू सांगच आज. हा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे विराजेस. आय लव्ह यू.